राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरच्या चर्चा जोरात. योग्य वेळी ऑपरेशन टायगर होणार, सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या खासदारांनी भेट घेतल्यानं चर्चांना बळ. शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीचा सिलसिला सुरूच. ठाकरेंचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. काल नागेश पाटील आष्टीकर आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट. तर नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला राजाभाऊ वाझे यांची हजेरी. मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री विधान परिषदेच्या जागांचा तिढा सोडवणार. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकमत नाही. समन्वय समितीच्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांना सादर. विधान परिषदेसाठी महायुतीचा सिटिंग जागांचा फॉर्म्युला ठरला. विद्यमान जागा तोच पक्ष लढवणार, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होणार. विधान परिषदेच्या 16 पैकी 2 जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक. कोकण विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरे यांच्याकडून तयारी. तर पुण्यातून सुनील टिंगरेंसह इतर जण इच्छुक. कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले इच्छुक. भरत गोगावलेंकडून उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत 10 मिनिटं चर्चा. रायगडमध्ये पुन्हा गोगावले विरुद्ध तटकरे, वाद पेटण्याची चिंता. पेट्रोल आणि डिझेल 90 पैशांनी महागलं. आठवड्याभरात दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ. तर राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी रांगा. पेट्रोल डिझेलसाठी काही ठिकाणी राडे. इतका पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध. मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. अनेक ठिकाणी मात्र इंधनासाठी नागरिकांच्या रांगा आणि नो स्टॉकचे फलक. पाव आणि ब्रेडच्या किमतीत 10% वाढ. पावाची लादी आता 40 रुपयांना मिळणार. वाहतूक खर्चासह पॅकेजिंगच्या किमती वाढल्याचा परिणाम. शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक. मोदी आज देशाबाहेर भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करतायत, पवारांचं वक्तव्य. रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेकडून भारताला पुन्हा 30 दिवसांची सवलत. तर निर्बंध असो किंवा नसो, भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार, पेट्रोलियम मंत्रालयाकडून स्पष्ट. समुद्राच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरून गोपीचंद पडळकर यांचा दावा. तर पाईपलाईन कुठून टाकायची हे बघण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील, राऊतांचा टोला. मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात रेल्वेकडून मोठी अतिक्रमण हटाव मोहीम. गरीबनगरमधील अनेक वर्षांपासूनच्या बेकायदेशीर झोपड्या हटवण्याचं काम सुरू. नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप. मोटेगावकरच्या मुलाची सीबीआयकडून कसून चौकशी. दिवसभर चौकशी केल्यानंतर सीबीआयनं मुलाला सोडलं. मुलासाठी मोटेगावकरनं नीटचा पेपर फोडल्याची चर्चा. देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा आज देशव्यापी बंद. ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध. सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 6 वर्षीय मुलीचा मृत्यू. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार. तर संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू. सर्व कागदपत्र पोलिसांना दिली, रुग्णालयाची माहिती. विदर्भातील 3 जिल्ह्यात आजही तापमानाचा पारा 46 अंशांच्या वर. अमरावतीत सर्वाधिक 46.8 अंश तापमानाची नोंद. तर वर्धा आणि अकोल्यात तापमान 46 पार. हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. अहिल्यानगरमध्ये गोदावरी नदीपात्रात वाळू तस्करांची दहशत. विरोध करणाऱ्या महिला आणि ग्रामस्थांवर दगडफेक. जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप. श्रीरामपूरच्या रामपूर कोकरे इथला प्रकार. चीनमध्ये चाचणी